नमस्कार, जय भीम, सलाम, आदाब। पी गोपीनाथ रेड्डी कंपनीकडे काम करणारे वाहन चालक व सफाई मजूर सर्वांना आज दुपारी 3 वाजता महानगरपालिका स्मार्ट सिटी कार्यालय कॅन्सर हॉस्पिटल समोर येथे आपल्याला जमा व्हायचे आहे। आपण आज माननीय घनकचरा प्रमुख साहेब यांची भेट घेणार आहोत। त्यानंतर माननीय आयुक्त साहेब जर आपल्याला भेटले तर आपण त्यांचीसुद्धा भेट घेणार आहोत। कारण पी गोपीनाथ रेड्डी कंपनी व महानगरपालिका प्रशासन यांनी 1 मार्च 2025 पासून किमान वेतन देण्याचं पत्र आपल्याला दिलेलं आहे। आणि काल परवा मला भरपूर लोकांनी मला सांगितलं की हकीमभाई आमचा PF किमान वेतनप्रमाणे नाही भरला, आमचा जो PF आहे तो जो जसा पगार आहे त्या पद्धतीनेच भरला गेलेला आहे, आता पुढे काय करायचे। मग मी सर्वांना सांगितलं काळजी करू नका, आपण माननीय घनकचरा साहेब आयुक्त साहेब यांची भेट घेऊ आणि साहेब नक्कीच आपल्याला न्याय देतील। आणि आपल्याला न्याय मिळविण्यासाठी आपल्यालासुद्धा सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागतील कामगार मित्रांनो। तरी सर्वांना अजून एक गोष्ट मी सांगतो, आपण जे आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनानंतर मला कंपनीने कामावरून काढलेलं आहे, तरीसुद्धा मी हरलो नाही, खचलो नाही, कुठल्याही गोष्टीला मी घाबरलो नाही। माझ्यावर कंपनीने पोलीस केसेस केल्या तरीसुद्धा मी मागं हटलो नाही। कामगार मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक बलिदान दिलेलं आहे। तुम्हाला किमान वेतन मिळावं यासाठी मी माझ्या नोकरीचासुद्धा विचार केला नाही। कारण तुम्ही सर्व एक अपेक्षा ठेवून माझ्या पाठीमागे उभा होता आणि ती अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमची आहे। आणि किमान वेतन हा तुमचा हक्क आहे आणि तो मिळवून देण्यासाठी मला काही जरी करावं लागलं तरी मी ते करायला तयार आहे। फक्त मला तुमची साथ हवी आहे, मला फक्त तुम्ही हवे आहात। कामगार मित्रांनो, माझी नोकरी जरी गेली तरी मी खचलेलो नाही, ही गोष्ट तुम्ही सर्वांना माहिती आहे। अनेक लोकांच्या मनात शंका टाकली गेली तर हकीमला नोकरीवरून काढून टाकलं, आता तुमचं काही खरं नाही। तसं नसतं मित्रांनो, कोणा वाचून कोणाचं अडत नाही, परंतु लढायचं आहे आणि तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे। म्हणूनच संघटनेची स्थापना करावी लागली आणि आपण ती संघटनेची स्थापना केली। कामगार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आवाहन करतो, आज दुपारी 3 वाजता स्मार्ट सिटी कार्यालय येथे जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहा। आपला हक्क आहे, संविधानाने आपल्याला दिलेला किमान वेतनचा हक्क आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी संविधानामध्ये किमान वेतन कायदा हा लागू केलेला आहे आणि तो आपल्याला घेतल्याशिवाय शांत बसायचं नाही। ही गोष्ट माझी तुम्ही ध्यानात ठेवा आणि तो आपला हक्क आहे आणि तो आपल्याला घेऊनच राहायचा आहे। आपला कामगार मित्र हकीम शेख।